हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 6 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शौर्यने मंग्याचा प्लॅन फ्लॉप केलाय. मंग्याला असं वाटलं होतं की शौर्यला दारू पाजायची आणि मग ऊर्जासमोर तो चाळीत मोठा धिंगाणा घालणार, परंतु असं काहीच घडलं नाहीये. त्यामुळे मंग्याचा प्लॅन फ्लॉप झाला. आणि दुसरीकडे शौर्य आणि ऊर्जा या दोघांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली आहे. आधी तर शौर्यने ऊर्जाला सरप्राईज दिलं की मी आज कार्यक्रमाला नाही येऊ शकत. त्यामुळे ऊर्जा खूप दुःखी होती, नाराज होती. पण शौर्य ऐन वेळेस तेथे आला आणि ऊर्जाला रंगवलं. त्यामुळे ऊर्जा खूप खुश झाली आणि शौर्य आल्यामुळे मला इतकं छान का वाटतंय, मी शौर्याच्या प्रेमात पडले की काय, असा विचार तिने केला. म्हणजे आता लवकरच ऊर्जासुद्धा शौर्यला आय लव्ह यू म्हणणार आणि या दोघांची लव्ह स्टोरी ऐन रंगात येणार, एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही आपलं गाणं गाते आणि सगळेजण तिच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करतात. ऊर्जाने खूप छान गाणं गायलेलं असतं आणि मग परब काकू विचारते पुढचं गाणं कोण गाणार. तर तेवढ्यात जाधव काका उभे राहतात आणि म्हणतात, ओ परब काकू, आता तुमची गाणी बंद करा, आता आपण बसायचा प्रोग्राम करूया. आणि सगळेजण त्या जाधव काकांना खाली बसवतात. आणि मग लगेचच मंग्या म्हणतो, आता नंबर शौर्यचा. हे ऐकून शौर्यला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, मी नाही गाणं गाऊ शकत, मला गाणं गाताच येत नाही. ऊर्जा म्हणते, शौर्य तू गाणं गायलाच पाहिजे. तर शौर्य म्हणतो, मला नाही गाणं गाता येत, तर मी गाणं गाणार तरी कसा. तर मंग्या म्हणतो, असं कसो, वकील असून तुला गाणं गाता येत नाही का. तर शौर्य विचारतो, काय संबंध, तुझ्या बोलण्याचा काही ताळमेळ आहे का, वकील असणं आणि गाणं गाणं याचा काय संबंध. तर लगेचच मंग्या म्हणतो, आता आमची ऊर्जा वकील आहे तरी सुद्धा ती गाणं गाते, मग तू सुद्धा वकील आहे, तू पण गाणं गायला पाहिजे ना. तर शौर्य म्हणतो, अरे काय लॉजिक आहे याचं, असं कसं की वकील आहे म्हणून गाणं गा. तर परब काकू म्हणते, अरे यात कोणतं लॉजिक नाहीच आहे, गाणं गा म्हटल्यावर गाणं गायचं. तर शौर्य म्हणतो, परब काकू मला गाणं गाताच येत नाही. तर मंग्या म्हणतो, याचा अर्थ शौर्य घाबरला आणि तो काय गाणं गाऊ शकत नाही. शौर्य म्हणतो, बस झालं आता, आता गोष्ट आमच्या मैत्रीवर आली आहे आणि मी आता गाणं गाणारच. हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. आणि मग शौर्य हा सगळ्यांना म्हणतो, मी गाणं गायला तयार आहे, परंतु सगळ्यांनी मग आता झोपायची तयारी करा, गुड नाईट. तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. शौर्य सांगतो, आता मी गाणं गाणार म्हणजे तुम्हाला सगळ्यांना झोपा लागणार, त्यामुळे आत्ताच गुड नाईट म्हणतोय आणि तयार राहा बरं का, आधीच मी वॉर्निंग देतोय. असं म्हणून शौर्य त्याचं गाणं सुरू करतो, रंगात रंगतो श्याम रंग. परंतु तो फक्त या गाण्याचे बोल बोलत असतो. त्याला गाण्याची चाल, गाण्याचा सूर, तय, ला हे काहीच माहीत नसतं आणि तो अगदी विचित्र पद्धतीने हे गाणं गातो, जसं काय एखादा धडा गातोय. त्यामुळे सगळेजण त्याच्यावर खुदू खुदू हसू लागतात. ऊर्जासुद्धा हसत असते. ऊर्जा, पूर्वा, त्यानंतर पद्मा, बंटी, मंग्या हे सगळे त्याच्यावर हसत असतात आणि शौर्य हा डोळे बंद करून गाणं गात असतो. मंग्याला असं वाटतं, या शौर्याची चांगली जिरली, आता त्याचं काही खरं नाही, सगळे त्याच्यावर हसताय. परंतु शौर्य कोणाचाही विचार न करता आपलं गाणं गातच असतो आणि सगळेजण त्याच्यावर हसत असतात. शौर्याचं गाणं गाऊन होतं आणि तो पाहतो तर सगळेजण हे त्याच्याकडे पाहून हसत असतात. शौर्य विचारतो, अरे तुम्ही अजून जागेच आहात का, मला वाटलं माझं गाणं ऐकून तुम्ही झोपून गेले असाल. तर मंग्या म्हणतो, अरे तू गाणंच इतकं भारी गायलंय की तुझं गाणं ऐकून सगळ्या सिंगर्सला हार्ट अटॅक येईल. हे ऐकून शौर्याला वाईट वाटतं तर सगळे हसू लागतात. शौर्य म्हणतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना मला गाणं गाता येत नाही, मग असं का बोलताय. तर ऊर्जा म्हणते, शौर्य तू खरंच खूप छान गाणं गायलंस. तर शौर्य म्हणतो, तू खोटं बोलतेस ना. ऊर्जा जोरजोरात हसू लागते. पण ऊर्जा ही शौर्याला समजावून सांगते, शौर्य तू मनापासून गाणं गायलंस आणि मनापासून आपण कोणतीही गोष्ट केली ना की ती बेस्ट असते. हे ऐकून शौर्याला खूप आनंद होतो. पण मंग्याचा मात्र चांगला जळफळाट होतो आणि मंग्या विचार करतो, या शौर्याचा बंदोबस्त तर करावाच लागेल. माझ्या चाळीत येऊन खूप शायनिंग मारतोय, आता मी याची चांगली जिरवतो. तेवढ्यात पद्मा म्हणते, ऊर्जाताई आम्हाला आता जावं लागेल. आणि मग पद्मा आणि तिचा भाऊ तेथून निघून जातो. त्यानंतर सगळेजण म्हणतात, चला आता आपण सुद्धा सगळ्यांना प्रसाद वाटायला घेऊया. आणि सगळेजण आपापल्या कामाला जाऊ लागतात.
तेवढ्यात मंग्या हा शौर्यला म्हणतो, शौर्य चल तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. शौर्य म्हणतो ठीक आहे. आणि मग मंग्या शौर्यला आपल्याबरोबर घेऊन जातो. पण त्याच वेळेस दिव्या चाळीत पोहोचते. म्हणजे जर दिव्या 10 सेकंद आधी चाळीत पोहोचली असती तर तिने शौर्यला तेथे पाहिलं असतं. पण दिव्याला शौर्य काही दिसत नाही. दिव्या पुढे येते तर परब काकू म्हणते, अगं पूर्वा पहा दिव्या आली. आणि दिव्याला पाहून पूर्वा आणि ऊर्जाला जबर धक्काच बसतो. दिव्या आज येथे का आली आहे हा प्रश्न या दोघींना पडतो. परब काकू आणि चाळीतल्या सगळ्या बायका दिव्याच्या आजूबाजूला उभ्या राहतात. आणि दिव्या किती छान दिसतीये, तिची साडी किती छान आहे, तिचे दागिने किती छान आहे, ती किती गोड दिसतीये, अगदी राणीसारखी असं म्हणून परब काकू तिचं खूप कौतुक करते. त्यामुळे दिव्याला आनंद होतो. तर ऊर्जा पूर्वाला विचारते, आज ही ते कशासाठी आली आहे, धिंगाणा घालण्यासाठी का? पूर्वा ऊर्जाला समजावून सांगते, तू शांत राहा, काही बोलू नको. ती कशासाठी आली आहे ते आपण आधी जाणून घेऊया. सगळ्या बायका तेथून निघून जातात. पूर्वा आणि ऊर्जा पुढे येतात. आणि पूर्वा विचारते, तू येथे कशासाठी आली आहे? तर दिव्या सांगते, आई असं का विचारतेस, आज होळीचा सण आहे, तुम्हा सगळ्यांना मी भेटायला आली आहे. हे ऐकून ते पूर्वा आणि ऊर्जाला आश्चर्य वाटतं. ऊर्जा म्हणते, खोटं बोलू नकोस, मागच्या वेळेस तू आली होतीस तेव्हा काय केलंस ते मी विसरली नाही आहे. यावेळेस सुद्धा तुला काही गोंधळ घालायचा आहे का? आज आमच्या इथे सण आहे, मला कोणताही गोंधळ चालणार नाही. तर दिव्या खूप इमोशनल झाल्याचं नाटक करते आणि म्हणते, तुम्ही सगळे माझ्याशी असं का बोलताय? मी तर माझ्या माहेरी आली ना सण साजरा करण्यासाठी. पूर्वा आणि ऊर्जाला समजतच नाही की ही खरं बोलतीये की नाटकं करतीये. आणि मग दिव्या होळीला हळद कुंकू वाहते, होळीची पूजा करते. पूर्वा आणि ऊर्जा तिच्याकडे पाहतच असतात की या बाईचा येथे येण्यामागचा नेमका उद्देश आहे तरी काय. आणि इकडे मंग्या शौर्यला आपल्या मित्रांबरोबर एका खोलीमध्ये घेऊन येतो आणि तेथे दारूच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. मंग्या म्हणतो, पहा शौर्य, आपल्याकडे सगळा स्टॉक आहे, चल आज तुला काय प्यायचं ते सांग, आपण मस्तपैकी दारू पिऊया. शौर्य विचारतो, दारू प्यायची आत्ता येथे? तर मंग्या सांगतो, अरे हो, आपला खरा होळीचा प्रसाद हाच असतो, दारू प्यायची, पार्टी करायची. आणि ना सांग तुला कोणती हवी आहे? तर शौर्य विचारतो, ही प्यायची का? मंग्या म्हणतो, हा हा मला माहीत होतं तू वरचा प्लेयर आहे, म्हणून तुझ्यासाठी सुद्धा मी व्यवस्था करून ठेवली आहे. असं म्हणून तो शौर्यला महागातली बियर दाखवतो. शौर्य विचारतो, ही महागातली बियर आहे का? तर मंग्या सांगतो, अरे हो, आपल्याकडे खूप पैसा आहे, पोरांनी वर्षभर पैसा जमवला आहे, मी दुसऱ्या कोणाला हात लावू दिला नसता, पण तू आपल्या ऊर्जाचा गेस्ट आहे ना, म्हणून तुला हात लावू देतोय, चल तूच उद्घाटन कर. असं म्हणून मंग्या ही महागडी बियरची बाटली बाहेर काढतो आणि म्हणतो, चल आता मस्तपैकी बियर प्यायची. पण शौर्य म्हणतो, असं कसं, ही बियर नाही पिता येणार. मंग्या विचारतो, काय झालं? तर शौर्य म्हणतो, अरे अशी कशी बियर पिणार, चकना कोठे, चकण्याशिवाय बियरची काही मजा येत नाही. आणि मग मंग्या हा लगेचच आपल्या मित्राला चकना आणायला पाठवून देतो आणि शौर्य चकण्याची वाट पाहत बसतो. तर इकडे दिव्या ही घरामध्ये येते. पूर्वा आणि ऊर्जाने तिला घरात आणलेलं असतं आणि ऊर्जा ही दिव्याला जाब विचारते, तू येथे कशासाठी आली आहे, मला खरं खरं सांग, मला बाहेर चाळीत कोणताही गोंधळ नकोय. तर दिव्या खूप सासूतपणाचा आव आणते आणि म्हणते, ऊर्जा तू असं का करतेस, मी माझ्या माहेरी आली ना, मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण आली. आमच्या घरी ना होळीचा सणच साजरा होत नाही आणि मला तेथे खूप आठवण आली की आपण आपल्या चाळीत किती छान होळी साजरी करायचो, मग गाणी गायचो. आईच्या हातच्या पुरणपोळीची मला खूप आठवण आली आणि ती पुरणपोळी खाण्यासाठी मी येथे आली आहे. ऊर्जा आणि पूर्वाला मोठा धक्काच बसतो, कारण दिव्याचा स्वभाव असा नाही आहे, तिला आईच्या पुरणपोळीची काय आईची सुद्धा आठवण येत नाही या दोघींना माहीत असतं. नक्कीच इथं काहीतरी वेगळा हेतू आहे हे या दोघींच्या लक्षात येतं. परंतु ऊर्जा आणि पूर्वा या दोघींना काहीच कळू न देता दिव्या आपली नाटकं सुरूच ठेवते आणि म्हणते, आई तुला खरं सांगू का, मी ना लग्न झाल्यापासून तुम्हाला खूप मिस करते. त्या घरात एवढी माणसं आहे पण मला खूप एकटं एकटं वाटतं. आणि आज मला अचानक तुझ्या हातच्या पुरणपोळीची आठवण झाली. मला तुझ्या हातची पुरणपोळी किती आवडते तुला माहिती आहे ना, पण तेथे मला ती खायलाच मिळत नव्हती. म्हणून विचार केला, आपण आपल्या आईच्या घरी जाऊया, माहेरी जाऊया आणि पुरणपोळी खाऊया. आई मला तुझ्या हातची पुरणपोळी देशील का गं, फक्त एक पुरणपोळी. असं म्हणून दिव्या पूर्वाचा हात हातात घेते. ऊर्जाला आश्चर्यच वाटतं की फक्त एक पुरणपोळी खाण्यासाठी दिव्या येथे आली आहे. ऊर्जा विचारते, तुला कधीपासून आईच्या हातची पुरणपोळी आवडायला लागली? तर दिव्या सांगते, अगं आधीपासूनच आवडते.
आणि ती रडण्याचं नाटक करू लागते. हे पाहून पूर्वाला मात्र वाईट वाटतं, कारण शेवटी ती दिव्याची आई आहे. आणि ती दिव्याच्या गालावर प्रेमाने हात ठेवते आणि म्हणते, दिव्या, एवढं काय इमोशनल झालीस तू? फक्त एका पुरणपोळीसाठी? नको विचार करूस, मी तुला पुरणपोळी खाऊ घालते. बाहेर नैवेद्यासाठी सगळ्या पुरणपोळ्या ठेवल्या आहेत, मी घेऊन येते. असं म्हणून पूर्वा बाहेर जाते. दिव्या आनंद झाल्याचं नाटक करते आणि ऊर्जा ही तिला जाब विचारते, आईला तुझी नाटकं खरं वाटत असतील, पण मला नाही खरं वाटत. मला आहे ना तुझं खरं रूप माहिती आहे. तू आता जे काही वागते ना, तू तशी नाही आहे. आणि जोपर्यंत येथे होती तोपर्यंत तर कधी आईच्या हातची पुरणपोळी आवडीने खाल्ली नाही, आणि आता नाटकं करतीयेस. खरं खरं सांग, तू येथे का आली आहे? जहागीरदारांच्या घरी तुला ॲक्टिंग करायला सुद्धा शिकवतात का? खरं खरं बोल, येथे का आली आहे? पण दिव्या काही आपली ॲक्टिंग सोडत नाही आणि म्हणते, ऊर्जा बाळा, असं का करतीये? मी तुला कसा विश्वास पटवून देऊ? मी ॲक्टिंग नाही करत आहे. मला खरंच तुमची आठवण आली. अगं, माणसा दूर गेल्यानंतरच त्यांना खरी किंमत कळते ना. तसं माझं झालं आहे. मला मान्य आहे, मी येथे अशी वागत नव्हते, तुमच्याशी वाईट वागायचे. परंतु आता मी त्या घरात गेल्यानंतर ना, मला माझ्या आईची, माझ्या लहान बहिणीची किंमत कळाली आहे, म्हणून मी येथे आली आहे. तर ऊर्जा चिडून म्हणते, अगं बाई, बंद कर तुझी ही नाटकं. कमीत कमी स्वतःच्या सख्ख्या बहिणीशी आणि सख्ख्या आईशी तरी खरेपणाने वाग. त्यांच्यासमोर सुद्धा नाटकं करतीये. आई तुझ्या नाटकांना भुलणार, पण मी नाही भुलणार, कारण ही सगळी तुझी नाटकं आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, माझ्या आईला फसवायचं नाही. तुझा हेतू नक्कीच काहीतरी वेगळा आहे. तू काहीतरी मनात विचार करून येथे आली आहे हे मला चांगलंच कळत आहे. दिव्याला समजतच नाही की ऊर्जाला आपल्या घोळात कसं घ्यायचं, पण ऊर्जा ही वकील असल्यामुळे समोरचा व्यक्ती कोणत्या हेतूने काय करायला आलाय हे तिला चांगलंच कळतं, आणि ती दिव्यावर काही विश्वास ठेवत नाही. त्यामुळे दिव्याचा सुद्धा चांगलाच पोपट होतो. तर इकडे मंग्याचा मित्र चकना घेऊन येतो आणि मग मंग्या हा शौर्याला म्हणतो, पहा, चकना सुद्धा आलाय. आता सगळी व्यवस्था झाली आहे. चल, मी तुझ्यासाठी ही महागातली बियर ग्लासात भरतो आणि आपण पार्टीची सुरुवात करूया. आणि मंग्या ग्लासमध्ये ही बियर भरू लागतो. तर शौर्य मनात विचार करतो, मंग्या, मला माहिती आहे तू माझा गेम करतोय. हा सगळा प्लॅन तू माझ्यासाठी बनवला आहे. परंतु मी तर हे सगळं एन्जॉय करतोय, कारण गेम माझा नाही होणार, तर गेम हा तुझा होतोय. मंग्या या ग्लासमध्ये महागडी बियर भरतो आणि शौर्याच्या हातामध्ये देतो. आणि शौर्य हा मंग्याला म्हणतो, मंग्या, तुमचा ग्लास कुठे आहे? चला, आपण सगळ्यांनी ग्लास भरूया आणि एकत्र बियर पिऊया. मंग्या म्हणतो, हो चालेल ना. आणि मग हे सगळे ग्लास भरतात. शौर्य चांगलाच खुश असतो, कारण त्याने मंग्याचा प्लॅन कसा फ्लॉप करायचा हे ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे पूर्वा ही पुरणपोळी घेऊन घरामध्ये येते आणि मग दिव्या पुन्हा एकदा नाटकं करू लागते. दिव्या ही खाली बसते. पूर्वा तिच्या हातात पुरणपोळीचं ताट देते. तर दिव्या पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते, आई, तुझ्या हाताने मला भरवशील का गं? पूर्वा चांगलीच इमोशनल होते. तर ऊर्जाला समजतं ही बाई काही आज नाटक सोडत नाहीये, आणि पूर्वा इमोशनल होऊन पुरणपोळीचा एक घास तोडते आणि दिव्याला हा घास भरवते. आणि हा घास खाताच दिव्याच्या डोळ्यातून गंगा जमुनाच्या धारा लागतात आणि ती ढसाढसा रडू लागते. पूर्वा विचारते, काय झालं बाळा? ती एवढी का इमोशनल झाली आहे? एवढी का रडतीये? त्या घरात तुला कुणी काही बोललं का? कुणी काही त्रास देत आहे का? तू तुझ्या सासरी सुखी तर आहे ना? दिव्या सांगते, नाही आई, तेथे मला काहीच त्रास नाही आहे. सगळी सुख आहेत. परंतु एवढी माणसं असताना सुद्धा मला त्या घरात कधीकधी खूप एकटं वाटतं. मला तुमच्या दोघींची खूप आठवण येते. आई, तुम्हाला या घरात पुन्हा कधीच येऊ नको असं म्हणाली होतीस, तरीसुद्धा मी येथे आले, कारण आज मला तुझी, ऊर्जाची आणि तुझ्या हातच्या पुरणपोळीची खूप आठवण आली. हे ऐकून पूर्वासुद्धा इमोशनल होते. तर ऊर्जा चिडून म्हणते, जेव्हा तू या घरात राहायची ना, तेव्हासुद्धा कधी आईच्या हातून खाल्लं नाही किंवा आईला हट्ट केला नाही की आई, मला तुझ्या हाताने खाऊ घाल. आज बरं तुला आईच्या हातची चव खायची होती. तर दिव्या म्हणते, ऊर्जा बाळा, असंच असतं. जोपर्यंत आपण आपल्या माहेरी असतो ना, आपल्याला आपल्या आईबाबांची किंमत कळत नाही. पण एकदा का आपण दूर गेलो, सासरी गेलो ना, मग आईबाबांची किंमत कळते. माझंसुद्धा तसंच झालं आहे. आणि पूर्वा खरंच इमोशनल होते. दिव्या म्हणते, आई, तू मला सांगितलं होतंस की या घरात परत कधीच यायचं नाही. मी लग्न करून गेले, तुझ्या इच्छेविरुद्ध लग्न केले, तेव्हा तू चिडली होती. पण तुला एक विचारू का, मी या घरात येऊ शकते का? आणि तुम्हाला या घरात येण्याची परमिशन देशील का? आई, मला तुझी खूप आठवण येते आणि तू जर माझ्याबरोबर असशील ना,
तर माझा संसारसुद्धा सुखाचा होईल आणि प्रत्येक संकटाला तोंड देण्याची मला ताकदसुद्धा मिळेल. पूर्वा म्हणते, दिव्या बाळा, खरंच मला माफ कर. त्यावेळेस मी रागाच्या भरात तुला म्हणाले होते की या घरात पुन्हा पाऊल ठेवायचं नाही, या घरात परत यायचं नाही. पण तुला जेव्हा हवं असेल तेव्हा तू या घरी परत येऊ शकते. शेवटी तू माझी मुलगीच आहे ना, आणि मी तुझी आई आहे. हे ऐकून दिव्याला खूप आनंद होतो. तर ऊर्जा मनात विचार करते, आई, तू तिच्या नाटकाला का भुलतीये? एक नंबरची खोटाडी मुलगी आहे ती, आणि तू तिच्यावर विश्वास ठेवू नको. दिव्या ही लगेचच ऊर्जाजवळ येते आणि म्हणते, ऊर्जा बाळा, मला माहिती आहे तू सुद्धा माझ्यावर चिडली आहे, परंतु आता सगळं जुनं विसरून जा. असं म्हणून दिव्या पुरणपोळीचा एक घास तोडते आणि ऊर्जाला म्हणते, हा गोड घास मी तुला भरवते, पण यानंतर आपल्या दोघी बहिणींमध्ये कोणताही दुरावा नकोय. मी तुला घास भरवते. परंतु ऊर्जा लगेचच तोंड फिरून घेते आणि दिव्याच्या हातून हा पुरणपोळीचा घास घेते आणि म्हणते, मला काही भरवायची गरज नाहीये. तर इकडे मंग्या हा शौर्याला पुन्हा पुन्हा, अरे कर ना पार्टी सुरू, पी ना दारू, असं म्हणत असतो. परंतु शौर्याला मात्र टाइमपास करायचा असतो. शौर्य तोंडाला ग्लास काय लावत नाही आणि म्हणतो, अरे आपण ना आत्ता नको पार्टी करायला. असं म्हणून शौर्य हा उभा राहण्याचा प्रयत्न करतो. तर मंग्या त्याला पुन्हा एकदा खाली बसवतो आणि विचारतो, काय प्रॉब्लेम आहे तुला पार्टी करायला? पी ना दारू. तर शौर्य म्हणतो, अरे मला आत्ता करण्याची इच्छा नाही ना, कारण खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम होईल. तर मंग्या चिडून म्हणतो, पण माझा प्लॅन ड्रॉप होईल ना. आणि शौर्य त्याला विचारतो, तुझा प्लॅन ड्रॉप होईल म्हणजे तू असा कोणता प्लॅन बनवला आहे? आता शौर्यला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न मंग्याला पडतो. आणि इकडे दिव्या ही पूर्वाला म्हणते, चल आई, मी आता निघते. आणि पूर्वा तिला विचारते, असं कसं निघतेस? तू पुरणपोळी खाण्यासाठी येथे आलीस ना, आणि एक घास खाऊन चालली आहे. चल, मी तुला संपूर्ण पुरणपोळी भरवते. तर दिव्या म्हणते, आई, तुझ्या हातून पुरणपोळीचा एक घास खाल्ला, माझं पोट भरलं. पूर्वा म्हणते, ठीक आहे, मी तुला डब्यामध्ये पुरणपोळी भरून देते, ये बाहेर. असं म्हणून पूर्वा ही घराबाहेर जाते. दिव्यासुद्धा जाऊ लागते. तर ऊर्जा तिचा हात पकडते आणि तिला जाब विचारते, तुझी ही नाटकं आहे ना माझ्यासमोर नाही चालणार. मला माहिती आहे तू हे जे पुरणपोळी खाण्याचं नाटक केलं, रडण्याचं नाटक केलं, ही सगळी तुझी नाटकं आहेत, कारण तू अशी नाही आहे. खरं खरं सांग, तू येथे का आली आहे? दिव्या म्हणते, नाही गं बाळा, मी खरंच येथे पुरणपोळी खाण्यासाठी आले होते. तुमची आठवण आली, सण साजरा करायला आले होते. माझ्या मनात असा दुसरा कोणताच हेतू नाही आहे. मी खरं बोलतीये, माझ्यावर विश्वास ठेव. पण ऊर्जाचा दिव्यावर काही विश्वास बसत नाही. आणि दिव्या म्हणते, मागच्या वेळेस मी खरंच तुमच्याशी वाईट वागले, तेव्हा मी चिडलेली होते, त्यासाठी मला माफ कर. पण मी पुन्हा असं कधीच करणार नाही. मी तुझी मोठी बहीण आहे आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. असं म्हणून दिव्या ऊर्जाला मिठी मारण्याचा प्रयत्न करते, परंतु ऊर्जा तिला हात दाखवते आणि निघायला सांगते. दिव्या ही तेथून बाहेर पडते, कारण ऊर्जाला माहीत असतं ही या सगळ्या बाईची नाटकं आहेत. तर इकडे मंग्या हा शौर्याला सांगतो, माझा प्लॅन म्हणजे हा दारू पिण्याचा प्लॅन, दुसरा कोणता प्लॅन असणार आहे? तर शौर्य हा मंग्याला म्हणतो, आपण आहे ना एक काम करूया, आता आपण जर दारू पिलो ना तर सगळ्यांना आपल्यावर संशय येईल, उगाचच चाळीत गोंधळ होईल. त्याच्यापेक्षा होळीचा कार्यक्रम उरकल्यानंतर आपण दारू पिऊया, नाहीतर प्रॉब्लेम होईल. मंग्या म्हणतो, कसला प्रॉब्लेम, मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईल. पण शौर्य म्हणतो, नाही नाही, आपण आहे ना होळीचा कार्यक्रम झाल्यावरच दारू पिऊ. असं म्हणून शौर्य हा दारू न पिताच तेथून उठून जातो. त्यामुळे मंग्याला खूप राग येतो. या शौर्याने माझा प्लॅन फ्लॉप केला, हा अतिशहाणा आहे हे त्याच्या लक्षात येतं. मंग्या खूप चिडतो. इकडे दिव्या ही तिच्या घरातून बाहेर पडते. ऊर्जासुद्धा तिच्या मागे मागे असते. आणि त्याच वेळेस शौर्य हा बाजूच्या खोलीतून बाहेर पडतो आणि शौर्याला दिसतं की दिव्या चाळीत आली आहे, ऊर्जाच्या घरी आली आहे. शौर्याला मोठा धक्काच बसतो आणि शौर्य तेथे एक साडी लटकवलेली असते, या साडीमागे लपून बसतो आणि दिव्याकडे पाहत असतो. दिव्या वहिनी येथे कशी, हाच प्रश्न शौर्याला पडतो. परंतु दिव्या काही शौर्याला पाहत नाही आणि थोड्याच वेळात ती जाणार असते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. शौर्याचं गाणं ऐकायला सुद्धा मजा आली आणि मग त्यानंतर शौर्याने मंग्याचा प्लॅन ज्या प्रकारे फ्लॉप केला ते पाहायला सुद्धा खूप मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असेल. शौर्य ऊर्जाला सांगणार, मला एक खूप महत्त्वाचं काम आहे,
त्यामुळे मी धुळवडीला तुझ्या चाळीत नाही येऊ शकत. त्यामुळे ऊर्जा खूप दुःखी असेल. ती कोणाकोणच रंग लावून घेणार नाही. ती उदास असेल आणि तेवढ्यात शौर्य तेथे येणार. ऊर्जाला असं वाटेल मला भास होतोय. शौर्य तर म्हणाला होता तो येणार नाही, मग तो कसा येईल? परंतु हे शौर्याचं प्लॅनिंग असेल, सरप्राईज असेल. ऊर्जाला आधी नाही म्हणायचं आणि मग वेळेवर पोहोचायचं आणि मग शौर्य ऊर्जाला प्रेमाने रंग लावणार. त्यामुळे ऊर्जा खूप खुश होईल आणि मनात विचार करेल मला अचानक इतकं छान का वाटतंय, मी सुद्धा शौर्याच्या प्रेमात पडले की काय? आणि ती शौर्याला रंग लावणार. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातील. म्हणजे आता ऊर्जासुद्धा शौर्याच्या प्रेमात पडली आहे ही भावना तिलासुद्धा कळू लागली आहे. मग आता ऊर्जा आणि शौर्याची लव्ह स्टोरी कशी असणार आणि त्याचा या मालिकेच्या गोष्टीवर काय परिणाम होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.